एक वेगळ्या इच्छाशक्तीने निर्माण झालेला कार्यक्रम पाहताना मन असं भावून जाते. आल्याबरोबर पाहिल्याबरोबर येताना जो रस्ता दिसला, मी विनोदरावला म्हणलं, बापा आपल्या राज्यामध्ये इतके वर्षापासून आपण मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आहोत, पण या गावाचा रस्ता आणखी पूर्ण झालाय, तिथं वीज देखील आणखी पोहोचली नाही. जसे सत्ताधारी जबाबदार आहेत तसे विरोधी पार्टीवाले देखील जबाबदार आहेत. कारण विरोधी पार्टीवाल्याने जर दाबून धरलं की बाबा या लोणवाडीला लाईन आलीच पाहिजे, रस्ता झालाच पाहिजे, तर सत्ताधाऱ्याला रोड आणि लाईन केल्याशिवाय गरज काही अर्थ येत नाही. म्हणून सत्ताधारी जसे जबाबदार आहेत तसे विरोधी पक्षावाले देखील पॉवरफुल असले पाहिजे. मी एका असाच विषय काढला, हा इथला राजकारणाचा विषय नाही, परंतु जर आपल्या मनात इच्छाशक्ती असली तर आपण त्या गावाला काय चांगलं करू शकतो. आल्याबरोबर जशी एंट्री केली तसं पहिल्यांदा अनेक दिवसानंतर त्या गाईच्या म्हशीच्या शेणाचा सडा, इतक्या सुंदर अशा रांगोळ्या आणि त्या गाईच्या शेणाच्या सड्यापासून निघणारा एक गंध, सुगंध, हे मला पाहायला मिळाला. खरोखर मन माझं अतिशय भरवून गेलं. अंमलबजावणी पाहिल्यानंतर आणि या ठिकाणच्या सगळ्या लोकांकडे पाहिल्यानंतर जी टीम आलेली आहे, कुणी मुंबईचे आहेत, कुणी पुण्याचे आहेत, एक जण अमेरिकेहून आलेला आहे, एक जण आता एमपीएससी परीक्षा झाला, आम्ही परीक्षा दिली आहे, आणि कालपर्यंत इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलणारा व्यक्ती आज आपल्या समोर मराठीमध्ये त्यांनी प्रयत्न केला. वरून भरणबाल आणि मराठीमध्ये एका रात्रीतून तयारी केली ना, आता आल्यानंतर अतिशय चांगल्या मराठीमध्ये बोलला. याचं कारण एकच आहे की इच्छाशक्ती असली पाहिजे. जर एखादी इच्छाशक्ती आपल्याजवळ असली तर आपण काय करू शकतो हे वरून या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि मला एक दुसरं आणखी आल्यानंतर या लक्षात पाहिल्यानंतर जेव्हा मी नाव पाहिलं सर्व, अमोल साहेब, चेतन, सतीश, आमचा आशीर्वाद व्यवहारे आणि इतर जी मंडळी आहे, आता यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जेव्हा मुलं होतील, या नवीन पिढीला ज्यांचे लग्न होईल, त्यांनी आपले नाव, मुलीचे मुलाचे नाव या नवीन हिरोईन सारखे नक्की ठेवायचे नाही, टीव्हीतल्या कलाकारासारखे नक्की ठेवायचे नाही. याच्यामध्ये जे 10-12 नाव आहेत त्याच्यातलं नाव निवडायचे, म्हणजे आपलं बोल याच्यापेक्षा चांगलं होईल. कारण त्या नावामध्ये जी ताकद आहे, तुम्ही पाहिलं असाल अमोल, अमोल साईबार, त्याचं नावच अमोल आहे. त्यामुळे त्याच्यात त्यांनी केलेलं काम हे इतकं अमोल आहे की त्या रुपयामध्ये आपण मोजू शकत नाही, असं आपला अमोल साईबार आहे. म्हणून प्रत्येकाने जेव्हा आपल्या जेव्हा मुलगा होईल आपल्या कुटुंबामध्ये, नात्यामध्ये, तेव्हा सांगा की असं नाव आपण ठेवलं पाहिजे. ते आमचे नरवाडे सर, त्यांचं नाव परशुराम, आता मी ऐकलं ते पाहणं कसे, म्हणजे परशुरामाला एक वेगळी ताकद आहे. परशुरामाचा इतिहास आपल्याला माहित असेल, परशुरामाचा अस्त्र आपल्याला माहित असेल की किती ताकद होती त्या नावामध्ये, त्या परशुरामाच्या कामामध्ये. की तसं या परशुराम नरवाडेचं काम आज आपल्याला झालेलं आहे. इतकं मोठं नावाप्रमाणे काम करून दाखवणं हे नरवाडे सरांमुळे आज शक्य झालेलं आहे. दुसरा एक कौतुकाचा आनंदाचा भाग मला आणखी सांगायचा वाटतो की तसे आम्ही कोणती व्यापारी, स्वार्थ पाहणारे, व्यापारात नफा कमाव पाहणारे, परंतु इथं दोन्ही अण्णाच्या विरुद्ध झालाय. व्यवहाराचं पडलं, व्यवहार जास्त न पाहता त्याचं नावच आशीर्वाद आहे, म्हणून या होत्या माध्यमातून गावाला आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे. किती मोठं काम या ठिकाणी दिसून आलं आहे. अण्णा व्यवहार आहे, व्यवहाराने जरूर पाहतो, कारण पोट पाणी होण्याकरता व्यवहार पाहिजे, परंतु त्या व्यवहारासोबत एखादी सेवा करण्याची वृत्ती, कोणाला तरी काही देण्याची वृत्ती, ही जर आपण बाळगली तर आज खूप सारखं काहीतरी निर्माण होऊ शकतं. मला पांड्या सर, श्रीजी मांड्या सरांचं मुद्दा माझं कौतुक करावं वाटतं की सर आपण मुंबईहून आलात, एका मोठ्या कंपनीमधून आलात, भोपळा आणि आपल्या माध्यमातून एक गावाला एक असं अनमोल असं एक देणगी तुम्ही या ठिकाणी दिली आहे. आयुष्यामध्ये जर काही चांगलं काम करायचं असेल, जसं आंधळ्या व्यक्तीला दिसत नाही, परंतु त्याला कुठल्या कारणामुळे जर दिसायला लागलं तर त्याच्या इतका सुखी या जगात कोणी नाही असं त्याला वाटते. आणि आमच्या लोणवाडीला या अंधाराला तुम्ही पहिल्यांदा एक प्रकाशाचा दिवा दिला आणि या सगळ्या दिवाने या लोणवाडीमध्ये उजेड काढला. आणि जिथे उजेड असतो, जिथे प्रकाश असतो, तिथे अंधार कधीच येत नाही, अंधार दूर गेलेला असतो. म्हणून या लोणवाडीमधला अंधार त्या होपच्या माध्यमातून आपण
आपण दूर करण्याचा प्रयत्न केला. आज या मोटरचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं, आपल्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालं, या सर्वांच्या आशीर्वादामुळे झालं. मी माझं स्वतःला भाग्यवान समजतो की अशा कार्यक्रमाकरता सुभाषराव व्यवहारे, नराळे सर आणि होते मंडळी यांनी जर मला बोलावलं असतं एका चांगल्या कार्यक्रमाला मी आज या ठिकाणी मुकलो असतो. म्हणून मी माझं भाग्य समजतो की या कार्यक्रमाला मला येण्याची संधी या ठिकाणी मिळाली. खरोखर नराळे सर, आपलं जे काम आहे हे मी कुठल्याही शब्दामध्ये तुमची तारीफ या ठिकाणी करू शकत नाही. आणि माझी सदैव अशी इच्छा असते की काहीतरी चांगलं काम करून दाखवावं, काहीतरी चांगलं काम करावं. आणि याकरता आमच्या आता यशवंतराव देशमुख सरांचं भाषण झालं, बैसार सरांचं आपण या ठिकाणी पाहिलं, आमच्या कवी मित्राचं पाहिलं, शेर सांगणाऱ्याचं पाहिलं. एक वेगळी ताकदवान मंडळी आज या ठिकाणी उभी आहे, या ठिकाणी आलेली आहे. जर एखादी चांगली काम करायची इच्छा असेल तर ते काम चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून इच्छाशक्ती ही केव्हाही चांगली असली पाहिजे. काय झालं की कुठलं तरी चांगलं काम चार लोक एकत्र आले गेलं तर दुसरे देखील त्याला चार चांगले काम करणारे मिळतात. याची तुम्हाला आम्हाला कल्पना आहे. सध्याची परिस्थिती कशी आहे, सध्याचं वातावरण कसं आहे, सध्याच्या भावना कशा आहेत, त्या स्वार्थासाठी एकत्र झालेले आहेत. आणि कुठले काम करताना स्वार्थ स्वार्थ स्वार्थ. आणि या स्वार्थामुळे आजच्या जगामध्ये, अशा स्वार्थी जगामध्ये कोणीतरी त्याग करतो, कोणीतरी दान करते, कोणीतरी इच्छाशक्तीने एखाद्या गावाचं चांगलं करण्याची इच्छा दर्शवते. अशा या होप संस्थेला, या मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो. ईश्वरांसमोर प्रार्थना करतो की या होपमुळे या गावाची जी एक होप वाढवलेली आहे. अशाच आपल्या माध्यमातून आपण एक तर दोनवाडी गाव घेतलेलं आहे, अनेक गाव तुम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. आपल्याला ईश्वर अतिशय ताकद देऊ, एक चांगली काम करण्याची इच्छाशक्ती आपली आहे. आपलं उत्पन्न वाढव, पगार वाढव, काय जे आपल्याला साधन मिळते आर्थिक, ते आणखीन आपलं वाढव. आणि आपल्या माध्यमातून आर्थिक बाबीमधून अनेक अशा गावांना एक सोय नाही, ज्या गरीबाच्या मुला मुलींना शिक्षणाची सोय नाही. मला सरांनी सांगितलं की आम्ही आधी या मुलांना काही लोकांनी मिळून ड्रेस दिले, त्यांना अंगावर पांघरून घातलं आणि त्यांना शाळेमध्ये शिकवलं. खरोखर ज्याला मिळत नाही त्यांना जर दिलं तर त्याला किती असं समाधान होते. त्या नराळे सरांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसलेलं आहे. सर केवळ भाषण ऐकून पोट भरत नाही, शेर ऐकून पोट भरत नाही, पोटाला जर काहीतरी भूक लागल्यावर पाहिजे. यानंतर तुम्ही जेवण देखील देण्याचं सांगितलं गावकरी मंडळीला आम्हाला की खरोखर सगळी तहान जी पाण्याची असो ती होपदार संपलेली आहे. आता बराच वेळ झाला, 2-2.5 तास झाले, आम्हाला देखील थोडा वेळ भूका लागली आहे, गावकरी मंडळीला भूका लागली आहे. तुम्ही जेवण देखील देणार आहे. म्हणून सर्वांचा विचार करणारा हा कार्यक्रम पोटाचा, मनाचा आणि दृष्टीचा असा तिहेरी संगम या ठिकाणी झालेला आहे. मला खरोखर त्या ग्रुपचं कौतुक करावं वाटते. अमोल साईनवार, चेतन चितलवार, सतीश नाकडे, हे 3 नावं जरी या पत्रिकेवर मुख्य असले तरी मी जे वाचलेली सगळी नावं ती अत्यंत महत्वाची आहेत. या चांगल्याजवळ चांगला येतो. ज्या अडचणीमधून आपण शिकलो, आपल्या आयुष्यामध्ये जी आता अडचण आली आणि ती अडचण इतर लोकांना येऊ नये याकरता या मंडळींनी प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरा मला एक संगम या ठिकाणी जो दिसतोय तो अतिशय महत्वाचा आहे. तो म्हणजे आमचे गंधेवार साहेब आणि त्यांचे जावई. सासऱ्याचा आणि जावयाचा इतका चांगला संबंध फार कमी ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे सासरा त्या वृत्तीचा, जावई त्यांनी निवडले त्या वृत्तीचे, आणि त्यांच्या मुली ज्या या सिंगलवारच्या आणि काळाच्या घरी पडल्यात, व्यवहाराच्या घरी पडल्यात, तो खरोखर भाग्यवान आहे. सुरुवातीला मी कधी कधी समजायचो तेव्हा खूप सौंदर्य असलं तर तो त्याला आनंद वाटते. शाहरुख खान झालं, सलमान खान झालं, ऐश्वर्या राय झालं. परंतु आज जे मला खरं सौंदर्य पाहायला मिळालं त्या चांगल्या कामामुळे या लोकांच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे हे खरं सौंदर्य आहे. मी स्वतः समोर होतो की थोडासा काळा देवीचे वन आहेत, मुरुम आहेत, शेतात गेलो, जास्त काळा पडलो, स्वतःला वाटायचं. पण आज मी पाहिलं की चेहऱ्यावरच्या कलरवर काही नाही, तुमच्या कामावर तुमचं सौंदर्य अवलंबून आहे आणि ते होत या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून तुम्ही जितकं चांगलं काम कराल, जितक्या मनात चांगल्या भावना ठेवाल
जितकं लोकांचं कल्याण कराल तेवढं आपलं आणि आपल्या कार्याचं सौंदर्य वाढल्याशिवाय राहत नाही. सर, अतिशय चांगला दिवस, भाग्याचा दिवस तुम्ही मला आणला. अमेरिकेचे पुण्याचे सगळी मंडळी या ठिकाणी आलेत, त्यांचे फॅमिली आलेत. साईबाबा साहेब देखील, माझी शाळी देखील आलेली आहे, त्यांचे मुलं देखील आले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मनापूर्वक आपल्या पुसदच्या जनतेच्या वतीने, आपल्या विभागाच्या जनतेच्या वतीने, डोनरच्या जनतेच्या वतीने त्या सर्व मंडळींचं मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी जी आपली शाळा आहे, जे काही विद्यार्थी आहेत, त्यांना माझ्यातर्फे 5,001 रुपयाची देणगी मी या ठिकाणी जाहीर करतो. आपल्याला जे काही त्यांना गरज वाटेल ती वस्तू त्यांना शिक्षणाकरता आपण त्यांना घेऊन द्याव्यात. आणि होपला मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जसं या गावासाठी काम केलं आहे तसं मी आमच्या पुसदसाठी एक सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, जे मोक्षधामाचा आहे, जो मानव सेवा समितीच्या नावाने मी करतोय. वेळ मिळाला तर आपण आज उद्या जवळ 10 मिनिट तिथे या. काही एक सामाजिक कामाला जर होपच्या माध्यमातून किंवा आपल्या एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जर काही सहकार्य करता आलं तर ते देखील करा. आमच्या सरांनी आता सांगितलं की दीपोचं काम पुसद चालू असते. अर्थात एक मोक्षधाम आपल्या सर्वांच्या पुसदच्या जनतेचं एक भावनेचं काम होतं. माझी खूप दिवसाची इच्छा होती की ते चांगलं व्हावं. ते 60% काम जवळपास झालाय, 40% राहिला आहे. जशी नवाले घरांची आपल्या गावकरी मंडळींची, बेशे परिवाराची इच्छा होती की आपल्या गावात काहीतरी चांगलं झालं पाहिजे. चांगले 4 शिक्षक असले तर इतर 50 शिक्षक तर चांगले होतात याची मला खात्री आहे. 2 दारूवाला असला तर 10 ते 20 दारूवाले व्हायला काहीच वेळ लागत नाही. परंतु चांगले माणसाला पुन्हा चांगले शिक्षक किंवा चांगली व्यक्ती होण्याकरता थोडा वेळ लागते. आपण जे म्हणतो देर आहे पण अंधेर नाही, हे जसं म्हणतो तसं या ठिकाणच्या या लोकांमुळे अंधेरा दूर झालेला आहे. आणि जर इच्छाशक्ती माणसाची असली तर काय होऊ शकते हे मी 4 वेळी आपल्या समोर सांगतो आणि आपली रजा घेतो. मला माहित आहे की तुम्हाला भूक लागली, मला थोडी भूक लागली, परंतु जर इच्छाशक्ती असली तर माणूस काय करू शकतो हे माझी प्रसिद्ध अशी सरकी नावाची कविता आहे. तुम्ही सगळे या भागातले शेतकरी आहात, पुण्या मुंबईहून आलेली मंडळी आहे की यांच्या मनात केव्हा एक इच्छा होती की आम्ही काहीतरी चांगलं करू. आम्हाला जी अडचण आली ती लोकांना अडचण येऊन देणार नाही. त्याची कापूस आणि सरकी एक शीर्षक आहे. त्याचं शीर्षक आहे कवितेचं प्रेम, विरह आणि पुनर्मिलन. म्हणजे समजा एखादा व्यक्ती, स्त्री आणि पुरुष अचानक अलग झाले, त्याला काय दुःख होत असं. मी असं स्वच्छ काम नेहमी करत असल्यामुळे आज जसं अध्यक्षाच्या उद्घाटनाचा मान मिळाला तसं एका जिनिंगच्या भूमिपूजनाला मला प्रभू पाणी म्हणून बोलावलं. जिन म्हणजे लक्षात आलं आपण जिथं कापूस कापतो, सरकी आणि रुई अलग होते, तिथं तो डोक्यात माझ्या विचार आला की कापूस आणि सरकी इथं अचानक एकदम अलग होतात, तसं स्त्री आणि पुरुष अलग झालं तर त्यांना काय वाटेल. मग त्या कापूस आणि सरकीचं आत्मचरित्र त्या माझ्या कवितेमधून आलं. कापूस म्हणतो सरकीला, कापूस म्हणतो सरकीला, जेव्हा आपण होतो बोंडा तेव्हा सदैव होतो आपण एकमेकांच्या बाहुपाशा. कापूस म्हणतो सरकीला, जेव्हा आपण होतो बोंडा तेव्हा सदैव होतो आपण एकमेकांच्या बाहुपाशा. किती मजेत गेल्या आपल्या रात्री, किती मजेत गेल्या आपल्या रात्री, जीवनभर सोडायचं नाही अशी देत होतो आपण एकमेकांना खात्री. पण जेव्हा बोंडाला आली मॅच्युरिटी तेव्हापासून कमी झाली आपली सिक्युरिटी. जेव्हा बोंडाला आली मॅच्युरिटी तेव्हापासून कमी झाली आपली सिक्युरिटी. आणि जेव्हा झाले जिनिंग तेव्हापासून संपले आपले प्रेमाचे निंग. तू इस्पार मैं इस्पार. जेव्हा झाले जिनिंग तेव्हापासून संपले आपले प्रेमाचे निंग. जीवनभर सोडायची नाही साथ, जीवनभर सोडायची नाही साथ, देऊ आपण एकमेकांना प्रेमाचा हात. तुझी मी या जन्मात काय पुढच्या जन्मात सुद्धा सोडणार नाही साथ. जीवनभर सोडायची नाही साथ, देऊ आपण एकमेकांना प्रेमाचा हात. तुझी मी या जन्मात काय पुढच्या जन्मात सुद्धा सोडणार नाही साथ. तुझा जन्म होईल तेलाच्या रूपात, सतीचं तेल होते, तुझा जन्म होईल तेलाच्या रूपात, मी जन्म घेईल वातीच्या स्वरूपात. पुन्हा दोघांचे मिलन होऊन प्रकाश दीपक ज्योतीच्या स्वरूपात, पुन्हा दोघांचे मिलन प्रकाश ज्योतीच्या स्वरूपात, पुन्हा दोघांचे मिलन प्रकाश दीपक ज्योतीच्या स्वरूपात. ही कविता या ठिकाणी सांगण्याचं एकच तिच्या सरकेली वेगळी इच्छा होती. आता जरी आपण जिनी झाल्यामुळे अलग अलग झालो पण पुन्हा केव्हा ना केव्हा तो एक हो, तशी या होपर्यंतची सर्वांची इच्छा होती
होती की आपण कुठे असलो, इंग्लंडला असलो, अमेरिकेत असलो, पुण्यात असलो, कुठली सासवडी असली, कुठलंही माहेर असलं तरी एखाद्या गावाचं कायापालट करू आणि ती इच्छाशक्ती असल्यामुळे आज होत ना हा कार्यक्रम घडून आणला. मी पुन्हा त्या होतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सरांचे, नरवडे सरांचे मी मनपूर्वक कौतुक करतो. आणि नरवडे सरांच्या आमच्या ताई आहेत त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला. तरी प्रेरणाताई तुमच्यामुळे यांना आहे आणि अडचण असताना देखील सर इतक्या लांब येतात या ठिकाणी करतात. म्हणून मला मिळालेली शाल आधी माझ्या मालकीच झाली आहे. मी नरवडे सरांची जी ताकद आहे त्यांना ही माझी शाल आणि हार माझ्यातर्फे त्यांचा एक. कारण आपण मानतो की नवरा आहे, बायको आहे, पोरगा आहे, सगळं असते, परंतु नवऱ्याची जर इच्छाशक्ती सोशल कामाची असली तर त्याच्या बायकोनं, पोरांना सगळ्यांना जर साथ दिली तर एक चांगलं चित्र या माध्यमातून या लोणवाडी गावाला जे सिद्ध झालं आहे ते होऊ शकते. म्हणून एकदा नरवडे सर करता, त्यांच्या विशेष करता आणि खूप परिवार करता जोरदार टाळ्यावरून आपण पुन्हा असे कार्यक्रम ठेवायचे होतील. सर जे आपल्या सेवेकरता, येण्याकरता आणि काही कामं करतात सदैव असे अवघड परिवार आपल्या सोबत आहे. धन्यवाद. आणि सगळ्या गावांना आपण सगळं दिला होता की काही लोक इथं आले पाहिजे, त्यांचं चांगलं मनोगत ऐकता आलं पाहिजे आणि मोक्षधामाचं काम तुम्ही करता. मेल्यानंतर सर्वात शेवटी ते धाम आहे आणि त्या धामासाठी तुम्ही काम करता. तुमच्या कार्याला सुद्धा नक्कीच आमच्या हाती शुभेच्छा असतील. यानंतर जे गावात तुम्ही प्रकरण पाहिलेले आहेत, रांगोळ्या पाहिल्या, त्यासाठी नीता शेखरराव भिसे, सयाराजू भिसे, विजय नामदेव भिसे, माधुरी पांडे, सपना विलास भिसे, सुवर्णा शेखरराव भिसे, तुकाराम फकीराव बोलके, ज्योती विठ्ठल पांडे, मायावाती इंगळे, उषा विलास इंगळे, सुनीता अनिल वानोळे आणि संगीता ज्ञानेश्वर वानोळे या मुलांना हे जे तुम्हाला डेकोरेट दिसलेलं आहे हे या मुलांनी केलेलं आहे. हे जे तुम्हाला शाळेच्या समोर दिसते हे त्या लेकरांचं काम आहे. हे नरवाडे गुटीचं काम नाही. हे सर्व दिसते हे त्या गावकऱ्यांची मेहनत आहे. हे माझं श्रेय नाही आहे. आणि त्याच्यात 3 नंबर आपण काढले. विजय नामदेव भिसे कृपया समोर बेटा. त्याच्यानंतर माधुरी पांडे तिचा 2 नंबर आहे. सयाराजू भिसे आणि त्याच्यानंतर आहे संगीता ज्ञानेश्वर वानोळे त्याचा 3रा नंबर आहे. त्यामुळे ते समोर यावं. फक्त त्यांना आपण पुष्पवृत्ती देणार आहोत. आणि जे होते आपण त्याच्या मागे मुक्ता त्याच्या मागे अभ्यास करायचा आहे. मुक्ताला सुद्धा तिचा लय ठेवा. मनोज मनोज मीनाक्षी मीनाक्षीला मी बोलून विनंती करतो. त्याने पुढे जा म्हणून हा पुन्हा अनुराधा सुद्धा एवढे अनुराधा नमस्कार. आपण सगळेजण इथे या सौर ऊर्जेवर चालणारी आपली मायजल पेयजल योजना एका उद्घाटनासाठी आलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दीपक आसेगावकर यांनी आपला बहुमूल्य वेळ तसेच मार्गदर्शन दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री आशिष कालावत आणि रुक्मिणी भिसे यांचेही मी आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री शिरीष मांड्या, सुरेश गंदेवार आणि वरुण बरणवाल यांचे अनमोल मार्गदर्शनही आपल्याला लाभले. मी याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच ही सौर ऊर्जेवर चालणारी पेयजल योजना जी आपण या गावात आणली आहे ती आणण्यासाठी श्री अमोल साईवार यांनी आपलं बहुमूल्य वेळ तसेच आपले अनमोल मार्गदर्शन आपल्याला दिले. त्यांनी ही योजना गावात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. तसेच ज्या लोकांशिवाय या योजने म्हणजे या योजना पूर्ण होण्याची कल्पना सुद्धा आपल्याला करता येणार नाही, तसे श्री नरवाडे सर,
इंगळे सर यांचे मनपूर्वक आभार, तसेच होप टीमचेही मनपूर्वक आभार. त्यानंतर या योजनेसाठी आपली विहीर आणि जमीन ज्या प्रत्येक कुटुंबाने दिली त्या पूर्ण कुटुंबाचे मी आभार मानतो. त्यानंतर या योजनेचं इन्स्टॉलेशन ही मांडणी जी आपण केली आहे त्यासाठी मी विस्तार कंपनीचे विस्तार टीमचं पूर्ण आभार मानतो. तसेच येथे उपस्थित सरपंच, ग्रामस्थ मंडळी इथे येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी मी त्या सर्वांचे आभार मानतो. तसेच या योजनेसाठी कोणी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे ज्या कोणी मदत केली त्यांचेही मी आभार मानतो आणि होपच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्यावरून मी माझे 2 शब्द संपवतो. तिथे काल एका पुस्तकाचं होप वतीने उद्घाटन झालेलं आहे. ते पुस्तक तिथे ठेवलेलं आहे. 100 रुपये देणगी आहे त्या पुस्तकाची. प्लीज ज्यांना पुस्तक घ्यायचे आहे त्यांनी कृपया ती देणगी पावती फाडून आपलं पुस्तक घ्यावं. ते पुस्तक आपण इथे ठेवलेलं आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी ते घ्यावे. आणि यानंतर आपण जेवणाचा